हॅलो, नमस्ते सर. हा, नमस्ते. आदिनाथ आणि मकाई या सहकारी साखर कारखान्यासंदर्भात सध्या आपण माहिती पाहतोय. हो. केंद्राकडून मदत केली जाणार आहे. नेमकं काय नेमकं ते प्रकरण काय होतं सर? केंद्र सरकारनं एक राज्यातले कारखाने पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जे बंद पडलेले आहेत किंवा मोडकळीस आलेले आहेत. हां, हं. राज्यातले उद्योग टिकावेत, साखरेचं उत्पादन वाढावं, ह्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. हां. त्या निर्णयाचं आम्ही सहर्ष करमाळा तालुक्याच्या वतीनं आमदार नारायणआबा पाटील यांच्या वतीनं हं, या निर्णयाचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. हं, 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 आणि या प्रस्तावामध्ये आता हं, आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी एक आशादायी वातावरण आहे. हं, एक हं, हं. आशेचं चित्र निर्माण झालेलं आहे. ओके. कारण आदिनाथ कारखान्यानं मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण सभा घेतली. हं, हं, या सभेमध्ये हं. एनसीडीसी म्हणजेच जी केंद्र सरकारच्या कक्षेमध्ये येते संस्था, हां, राष्ट्रीय सहकारी बँक. तिच्या मार्फत कर्ज प्रकरण करण्याचा निर्णय घेतला, हां, ठराव घेतला. हां, तो ठराव 15 नोव्हेंबर 2025 रोजी साखर आयुक्तांना पाठवला. हां, हां, साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य. हां, हां. साखर आयुक्तांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत 8 डिसेंबर 2025 रोजी हां, हां. कर्ज प्रस्ताव क्रमांक 3848 हं. 2025 हं. यानुसार राज्याचे प्रधान सचिव, सहकार व पणन खात्याचे प्रधान सचिव हं. यांना तो प्रस्ताव पाठवला. ओके. हां, हा प्रस्ताव एकूण 418 कोटी 79 लाख रुपयांचा आहे. हां, हां, आणि याबाबत सोबत ठरावही जोडला होता. हां. 2 नोव्हेंबर 2025 रोजी संचालक मंडळाची एक बैठक झाली, हं, हं, आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली. हं, हं. आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा ठराव करून हा प्रस्तावाला जोडलेलं होतं. हां, हां. त्याच्यामुळं आता निश्चितच साहजिकच हं. 29,000 सभासदांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. हं, हं, हं. मला वाटतं यापूर्वीही केंद्र सरकारनं राज्यातल्या ज्या काही उपसा सिंचन योजना आहेत हं, हं, हं. त्या चालू करण्यासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारला 50% मदत केली होती. हं, हं. आणि तशाच प्रकारची भूमिका आता कारखान्याबाबत घेतलेली आहे. ओके. हं. या भूमिकेचं आम्ही स्वागत करतोय आणि निश्चितपणे आशा आहे हं. की बाबा याच्यामध्ये हं. आपला आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सुद्धा समाविष्ट होईल आणि हं. आदिनाथला मदत मिळेल. हं, हं. आणि आमदार नारायणआबा पाटील यांनी हं, हं. केंद्रीय राज्य सहकारी मंत्री मुरलीधर मोहोळ हं. यांचीही वारंवार भेट घेतलेली आहे. हं, हं, हं. त्यामुळे साहजिकच केंद्र सरकारकडेही त्यांचा पाठपुरावा चालूच होता. हं. आणि राज्य सरकारची शिफारस ह्याच्यावरती होणं अतिशय महत्वाचं आहे. हं, हं. त्याच्या बाबतीतही आदरणीय आमदार नारायणआबा पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हं, हं. यांना भेटतच आहेत. ओके, ओके. त्यामुळे बघूया, हं. आशादायी चित्र आहे, म्हणजे निश्चितपणे मिळेल. एकीकडे हे न्यायालयीन प्रकरण तर आपण पाहतोच आहे आणि हो, त्याच्यात आता ही जी नवीन आदेश येतोय, तर हो, त्याच्यात ही करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे असं म्हणायला हरकत नाही. हो. आणि त्या विशेष म्हणजे त्या नवीन GR मध्ये शासनाच्या असं आहे की बाबा मोडकळीस आलेले, बंद पडलेले, ज्याच्यावरती कर्ज आहेत, त्या हं. कर्जाचं पुनर्गठन करण्यात येणार आहे. हं, आणि हं. आपलं सुदैवानं आपला लिलाव प्रक्रिया ही एनसीडीसी कडूनच काढण्यात आलेली होती. बरोबर. हं, हं. म्हणजे आता आपलं कर्ज हे 85 कोटीचं पुनर्जीवित करण्याचा निर्णय हं. या मार्फत होऊ शकतो आणि आपल्या हं. 418 कोटी 79 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते. ओके, ओके, ओके. ओके, ओके. धन्यवाद. ठीक आहे, ठीक आहे.